नमस्कार, मी अभिजित देशमुख, कॅमेरा पर्सन स्वप्नील शेजवळसह जिल्हा वार्तामध्ये आपलं स्वागत करतो। जिल्हा वार्ताच्या माध्यमातून कल्याण डोंबिवलीसह आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या विविध घटनांबाबत नेहमीच वाचा फोडली जाते। आत्ता देखील काही महिन्यांवर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका आहेत। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या 27 गावांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। या गावांमधील सर्वपक्षीय संघर्ष समितीने 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्यात यावी या मागणीसाठी सध्या आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतं। प्रत्यक्षात पाहायला गेलं तर याच गोळिवली गावात राहणारे याचिकाकर्ते जे आहेत संदीप पाटील यांनी ही गावं महानगरपालिकेत राहावी यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती। या याचिकेला संघर्ष समितीने आव्हान दिलेलं आहे। न्यायालयात सध्या हे प्रकरण सुरू आहे। मात्र नेमकी संघर्ष समितीची आत्ताची भूमिका काय आहे याबाबत आपण आता संघर्ष समितीचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडूनच आता आपण जाणून घेणार आहोत। दादा, गेल्या अनेक वर्षांपासून 27 गाव संघर्ष समितीचा स्वतंत्र नगरपालिकेसाठी लढा सुरू आहे। ह्या गावांची जर सुरुवातीपासून शासनाची जर आपण भूमिका पाहिली तर धरसोड वृत्ती जी आहे ती सुरू आहे। एकंदरीत काय सांगाल तुम्ही, गावाच्या विकासासाठी संघर्ष समितीचा आता पुढचं पाऊल काय असणार? सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिती हे आमचे दिवंगत नेते असतील, स्वर्गीय रतन म्हात्रे साहेब असतील, स्वर्गीय दिबा पाटील साहेब असतील, यांच्या पावलांवरती पाऊल ठेवून व तसेच आमच्या आताचे वर्तमान अध्यक्ष खासदार बाळेमामा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाने आज या 27 गावांना या भ्रष्ट आणि दरोडेखोर ह्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतनं मुक्त करण्यासाठी आज आम्ही हा लढा देत आहे। हा लढा मी प्रामुख्याने तुम्हाला सांगू इच्छितो सर्वांना का हा लढा हा आजचा कालचा नाही आहे। हा लढा जो आहे हा 42 वर्ष जुना लढा आहे। त्यावेळी 42 वर्षाची जर एक थोडक्यात माहिती जर सांगितली तर 1983ला जेव्हा डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर व आसपासचे परिसर, त्यात ही 27 गावं पण आणि ती नवी मुंबईतली 14 गावं पण ही मिळून एक कल्याण डोंबिवली महानगरपालिका बनण्याचं एक प्रपोजल त्यावेळी विचारधारण होतं शासनाच्या। परंतु तिथली लोकं कल्याण कॉर्पोरेशन किंवा डोंबिवली कॉर्पोरेशन यांच्या भ्रष्टाचाराला इतकी ओळखून होती आणि इतकी वैतागलेली का लोकांनी तिथं जाण्यास सक्त नकार दिला। आणि लोकांना ते तेव्हापासूनच विश्वास होतं की ही कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो किंवा कल्याण कॉर्पोरेशन असो किंवा डोंबिवली कॉर्पोरेशन असो हे आमचा विकास करू शकत नाही। आणि त्याच्यामुळे हे 83पासून त्या लोकांनी आवाज उठवला, मोर्चे काढले, आंदोलनं केले। देवाच्या कृपेने सुदैवाने अंबरनाथ महानगरपालिका असो किंवा बदलापूर महानगरपालिका असो ह्यांना हे वेगळे झाले परंतु कल्याण ग्रामीणमधील ही आमची 27 गावं हे आम्ही तिथेच राहिलो आणि आज आम्ही मरण यातना भोगत आहे। मी प्रामुख्याने KDMCला दरोडेखोर किंवा मरण यातना हे शब्द का वापरतो आहे त्याचं आता मी तुम्हाला पुढे विश्लेषण देणारच। परंतु एक 2 ते 3 दिवसापूर्वी मी आपल्याच वृत्तवाहिनीद्वारा ज्या या 27 गावाच्या विरोधात जे याचिकाकर्ते आहेत संदीप पाटील यांची मी एक ती बाईट पाहिली। खरं तर मला त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं हे समोरासमोर द्यायलाच जास्त आवडलं असतं, परंतु त्यांनी ते टाळलं। त्याचं कारण मला माहिती नाही। असो, संदीप पाटील यांनी वारंवार कायद्याचा व न्यायालयाचा कसा तरी कायद्याचा अर्धवट माहिती देऊन व अर्धवट आधार घेऊन आत्तापर्यंत या 27 गावातील लोकांना कसं गुमराह केलेलं आहे, कसं त्यांचं लक्ष विचलित केलेलं आहे हे मी तुम्हाला आता थोडक्यात सांगतो, बरोबर। संदीप पाटील यांची याचिकेप्रमाणे 2020 साली 24 जून 2020ला तत्कालीन सरकारने या 27 पैकी 18 गावं ही वगळण्याचा निर्णय घेतला। त्याच्याविरुद्ध संदीप पाटील यांनी माननीय उच्च न्यायालय मुंबई इथे दाद मागितली आणि त्या नोटिफिकेशनवरती स्थगिती आदेश हे पारित करून घेतले। जर त्या आदेशाचं जर आपण वाचन केलं पूर्ण तर त्याच्यात असं क्लिअरली कोर्टाने म्हटलेलं आहे का ते फक्त एकच मुद्द्यावरती तो आदेश माननीय न्यायालयाने पारित केलेला आहे का काय कन्सल्टेशन नाही आहे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेशी कन्सल्टेशन नाही आहे। ह्या मुद्द्यावरती संदीप पाटील फक्त जिंकलेले आहेत। त्याचं पण कारण मी असं सांगतो का कदाचित त्यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल किंवा राज्य शासन असेल यांनी आपली भूमिका व कायद्याचे जी माहिती आहे ही कठोरपणे उच्च न्यायालयाकडे आपली बाजू मांडली नाही आणि यदाकदाचित चुकून त्यांचा तो विजय झाला तिथे। परंतु जर मी तुम्हाला सांगायला गेलं तर KDMCशी कन्सल्टेशन झालं का नाही झालं ह्याच्यावरती मुद्दा उचलण्याचे अधिकार हे फक्त त्या प्रशासनाला आहेत, म्हणजे इथे पालिका प्रशासनाला आहेत। एखादा वैयक्तिक व्यक्ती येतो आणि दुसऱ्या व्यक्तीशी तो बोलला नाही किंवा सल्लामसलत केली नाही म्हणून तुम्ही आम्हाला स्टे द्या अशी मागणी करतो तर हे चुकीचं आहे। मुळात कन्सल्टेशन हे आमच्यासोबत झालेलं नाही। हे मुद्दा उचलायचा जो अधिकार आहे हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने
बरं ठीक आहे, चला कन्सल्टेशनचाच जर विषय असेल तर मग 2015 साली ज्यावेळी ही गावं ग्रामपंचायतमधनं पालिकेत जेव्हा घ्यायची प्रक्रिया सुरू होती, मग त्यावेळी कन्सल्टेशन झालं का? त्यावेळी तर ग्रामपंचायतींचे सर्व ठराव होते की आम्हाला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये नाही जायचं आहे. त्यावेळी पंचायत समितीचे देखील ते तसे ठराव होते. मग पंचायत समितीच्या ठरावाला का नाही त्यांनी प्राधान्य दिलं? मग का आमची गावं तिथे घेतली? तर मुळात मला असं सांगायचं आहे, जर सेक्शन 3/3चा जे ते उल्लेख करतात ते असंही बोलतात का आता ती गावं होऊच शकत नाही, म्हणजे असे क्लेम करतात. हे पूर्णपणे बिनबुडाचे आणि बिनतथ्याचे आरोप आहेत किंवा हे बिनतथ्याचे क्लेम्स आहेत की त्यांची पालिका होऊच शकत नाही. आम्ही डंक्याच्या चोटवर सांगतो आणि न्यायालयावरती आणि न्यायदेवतेवरती आणि भारताच्या संविधानावरती विश्वास ठेवून सांगतो का आमची ही गावं 18 नाही 2727 गावं यांची स्वतंत्र नगरपालिका ही होणारच आणि ती आताच होणार. तांत्रिक जो आहे हा तुम्ही सगळं तांत्रिक विश्लेषण सांगितलं, मात्र त्यांच्या याचिकेचा जो मूळ उद्देश होता त्यांचं असं म्हणणं आहे की या 27 गावांचा जो विकास आहे हा विकास फक्त कल्याण डोंबिवली महापालिकेत राहिला, ही गावं राहिली तर होऊ शकतो, किंबहुना जर यांची महानगरपालिका विकास करू शकते, ही नगरपालिकेमध्ये राहून मग पुन्हा तो 1 वर्ष प्रशासकाचा कालावधी जाणार आणि पुन्हा जे इथून मागे जे घडलं होतं तसंच काहीतरी घडेल. त्यामुळे त्यांची प्रामुख्याने अशी मागणी आहे की ही गावं महानगरपालिकेतच राहावी. संघर्ष समितीची भूमिका आहे की 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्यात यावी. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? बघा, त्याच्यावरती जर पाहायला गेलं तर त्यांची अशी भूमिका आहे का महानगरपालिकेमध्ये राहूनच या गावांचा विकास होईल. मग 2015पासून ही गावं महानगरपालिकेतच आहेत. आज 2015पासून ते 2025पर्यंत हा 10 वर्षाचा कालावधी गेला. 10 वर्षाच्या कालावधीत मी संदीप पाटील यांनाच आवाहन करतो का ते कुठल्याच गोळवली गावाला ते प्रतिनिधित्व किंवा तिथले ते रहिवासी आहेत. तुमच्या गोळवली गावातच किती कामं झालेले आहेत पालिकेचे हे मला त्यांनी दाखवावं. बरोबर आहे की नाही? आज 27 गावात किती कामं झाली याचं पूर्ण माहिती आम्ही माहितीच्या अधिकारात काढलेली आहे. त्याचं मी थोडक्यात तुम्हाला विश्लेषण सांगतो का 2015पासून ते 2024पर्यंत जिथपर्यंत मी माहिती काढली, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने फक्त आमच्यावरती 382 कोटी रुपये इतकेच आमच्यावरती खर्च केलेले. बाकी त्या व्यतिरिक्त आमच्यावर कोणत्याही प्रकारचं खर्च झालं नाही. पण त्याच्या पश्चात आमच्याकडनं टॅक्स जो आहे हा 5 पट काही यांना 30 पट पण गेलेला आहे. आता टॅक्सेशनचा पण जो त्यांनी त्यांच्या बाईटमध्ये सांगितलं का टॅक्सेशन जो होतो तो महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट सेक्शन 129A प्रमाणे टॅक्सेशनचे सगळे निकष त्यांनी दिलेले आहेत की टॅक्सेशन कसं केलं पाहिजे. ते सांगतात 7 वर्षासाठी. 7 वर्षासाठी नाही आहे, ते 5च वर्षासाठी आहे. पहिला वर्ष जो असतो हा येणारा 31 मार्चपर्यंत तो वर्ष, त्यावेळी तो जो टॅक्स असतो तो हा ग्रामपंचायतप्रमाणेच लावतो. 31 मार्चपासून पुढील एका वर्षासाठी 20% वाढ होते, त्याच्या पुढच्या वर्षासाठी 40%, त्याच्या पुढच्या वर्षासाठी 60%, त्याच्या पुढे 80% आणि मग 100%. तर असा हा टप्पा दिलेला आहे. म्हणजे असं त्याचं वाढत जातं, म्हणजे टॅक्सेशनचं प्रमाणे वाढत जातं. पण सेक्शन 129A 1 हा सांगतो आणि 2 त्याच्याच खालती एक दुसरा असंही आहे का हे सगळं वाढवताना त्या नगरपालिकेला ही काळजी घ्यायची आहे का त्यांनी त्या नगरपालिकेच्या पूर्ण वार्षिक बजेटच्या कमीत कमी 1/3 इतका खर्च या गावांवरती करणं किंवा नवीन जो क्षेत्र ॲड होतो त्याच्यावरती करणं हे बंधनकारक आहे. ही अट टाकलेली आहे. जेव्हा हा 1/3 हा खर्च होतो त्याच्यावरती तेव्हाच त्या पालिकेला तो टॅक्सची वाढ करण्यात ती अधिकार असतो. आता ह्या केसमध्ये काय झालं आहे बघा, मी तुम्हाला आकडे सांगतो. जेव्हा ही गावं घेतली 2014-15चा जो साल होता त्याच्या अगोदरचं जर आपण बजेट पाहिलं KDMCचा तर 200 करोड 300 करोड 400 करोड असं तुम्हाला दिसेल. पण जर आपण ॲनालिसिस केलं का ही गावात घेतल्याच्या नंतर जेव्हा आता 10 वर्षात काय झालं KDMCचा बजेट तो वाढत गेला. तो 1100 करोडवर गेला पहिला, मला वाटतं 1400 करोडवर गेला, 1600 करोडवर गेला, मग 2000 करोडवर गेला. गेल्या वर्षी 3100 करोड होता. यावर्षी 3300 करोडचं बजेट KDMCने ठेवलेलं आहे. मग आता मला सांगा का 2014च्या नंतर हा जो बजेट असं वाढत गेलेला आहे का म्हणून वाढत गेला असेल? काहीतरी केलं KDMCमध्ये असं काय झालं का अचानक हा बजेट 300-200 कोटीच्या घरात होता तो आता हजारो कोटींच्या घरात चाललेला आहे? त्याचं कारण एकच दिसेल का ह्या 27 गावं याच्यात ॲड झालेले आहेत. इथला महसूल तिथे चाललेला आहे पूर्णपणे. या 27 गावांकरता जो शासन जे काय योजना आणतो आहे किंवा जे काय महसूल देतो आहे त्याच्यामुळे या 27 गावांमुळे आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं व्हॅल्यू ॲडिशन झालेलं आहे. मग असं असताना ती जी शासनाचा जो तो नियम आहे का यांच्यावरती 1/3 खर्च करणं हे कशासाठी असतं का जो मागास जो भाग असतो तो त्या सिटीच्या लेवलला आणून ठेवणं, म्हणून तो 5 वर्षासाठी ती तरतूद आहे. पण इथे उलटं झालं. त्याच्यात पण कसं झालं, आम्हाला सुविधा काहीच दिल्या नाही.
सुविधा काय दिल्या नाही हे आता मी तुम्हाला सांगतो. ते तर बोलले की KDMC सर्व सुविधा देणार, बरोबर आहे. जनता तर काय बोलते हे तुम्हाला सर्व माहीत आहे. जनता सोडा, सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील, हे देखील आज जात आहेत KDMCला का निकृष्ट दर्जाचं आयोजन, नियोजन आणि निकृष्ट दर्जाची कामं ही KDMC करत आहे. त्याच्यात तुम्ही काय करताय? म्हणजे विरोधक असो का सत्ताधारी असो, आज तेही बोंबलत आहेत. पण असो, जनतेचं सोडा, पण आज आपण ऑन रेकॉर्ड काही गोष्टी जर पाहिल्यात तर 2015ला जेव्हा ही गावं वगळली, तर ज्यावेळी KDMCमध्ये घेतली त्यावेळी तत्कालीन जे कोकण आयुक्त होते यांनी 3 रेकमेंडेशन केले होते का या विभागासाठी एक सेपरेट उपायुक्त नेमण्यात यावा. परत दुसरी गोष्ट म्हणजे ह्या विभागासाठी एक वेगळे टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट एक वेगळं नेमण्यात यावं. त्याची पूर्तता झाली नाही असं म्हणायचं. त्याची पूर्तता अजून कुठेही झालेली नाही आहे. आणि हे मी म्हणत नाही, त्याच रिपोर्टच्या आधारे 2020ला जेव्हा ही गावं वगळण्याची प्रक्रिया चालू झाली तेव्हा अजून एक रिपोर्ट मागवण्यात आला कोकण आयुक्तांकडनं. आणि त्या रिपोर्टमध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे ते का 2015ला जे रेकमेंडेशन्स KDMCला आम्ही केलेलं होतं का यांच्यासाठी एक स्वतंत्र उपायुक्त का लागतो का एक डेडिकेटेड लक्ष त्या गोष्टीवरती, डेडिकेटेड विजन असतो एक त्याचा, आणि एक फक्त त्याला त्याच क्षेत्रावरती लक्ष द्यायचं असतो. म्हणजे विकास हा जलद गतीने होईल हे त्याच्यामागचं उद्देश असतं. पण त्यांच्या 2020च्या रिपोर्टमध्येच हे मेन्शन आहे काय KDMCने तसं काहीच केलेलं नाही. आणि ते 3 गोष्टी तर केल्या नाहीत ते सोडूनच द्या, पण अजूनपर्यंत KDMCकडे या गावांचा विकास करण्यासाठी कुठला ॲक्शन प्लॅनच नाही आहे. हे मी सांगत नाही, हे ते कमिशनरचा रिपोर्ट सांगतो. मग आज जनता बोलते आमचा विकास झाला नाही, बरोबर आहे. आज जनता जे लोकप्रतिनिधी आहेत, मग ते सत्ताधारी असो का विरोधी पार्टीतले असो, आज ते पण सगळे बोलत आहेत का विकास झालेला नाही. 27 गावांचा सोडा, मेन कल्याण आणि डोंबिवली शहरामध्ये पण संघर्ष समितीची एकंदरीत भूमिका ठाम राहणार आहे. तुम्हाला स्वतंत्र नगरपालिकाच हवी. बरोबर आहे. आम्हाला स्वतंत्र नगरपालिका का हवी याचं मी आता कारण देतो. KDMC आम्हाला का नको याचं मी कारण दिलं. म्हणजे आमच्याकडनं मी त्याच्यात अजून एक गोष्ट सांगतो का हा टॅक्सेशन आमच्याकडनं चुकीच्या पद्धतीने लावला गेला. म्हणजे तर त्याच्याविरुद्ध संघर्ष समितीने आवाज उठवला आणि आम्ही सगळ्यांना आव्हान केलं होतं का जोपर्यंत आपल्याला सुविधा मिळत नाही तोपर्यंत आपण टॅक्स भरायचा नाही. जर आपल्याला सुविधा मिळत असेल तर एक प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ नागरिक म्हणून टॅक्स भरणं हे आपलं काम आहे. परंतु आम्हाला सर्व्हिसेस मिळत नाही, आम्हाला त्याच्या बदल्यात त्या सुविधा मिळत नाही आणि तो 1/3 आहे ना तो आमच्यावर खर्च होत नाही. म्हणून आम्ही लोकांना आव्हान केलं तर तुम्ही टॅक्स भरू नका. तर लोकांनी 2015 ते 2024पर्यंत टॅक्स भरलेला नव्हता. तरी पण जर आपण माहिती काढली का 27 गावातनं एकूण कर संकलन किती झालेलं आहे, तर मला त्यांनी माहितीच्या अधिकारात दिलेलं आहे 1186 कोटी रुपये एवढं कर संकलन त्यांनी केलेलं आहे. ते कुठल्या एरियात कुठल्या काळात केलेलं आहे का लोकांना आम्ही सांगितलं आहे टॅक्स भरू नका, लोकांनी टॅक्स भरलाही नव्हता. पण ज्यांना कोणाला गरज तरीही एवढं कर इतकं संकलन झालेलं आहे. म्हणजे थोडक्यात मला हा मुद्दा उपस्थित करायचं कारण हा होतं का एक प्रकारे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने या गावांना पोसायचं होतं पहिले सुरुवातीचे 5 वर्ष. 186 कोटी आहेत की 1186 कोटी? 1186 कोटी रुपये इतके या 10 वर्षात. म्हणजे बघा आज तुम्हालाही त्याचं आश्चर्य वाटतंय. म्हणजे एक प्रकारे आम्हाला पोसायचं होतं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला, पण हे रेकॉर्ड बघून असं वाटतंय का आम्हीच त्यांना पोसतोय आणि आमचा निधीच आमच्यावर येत नाही. तसं तर वार्षिक बजेटचा 1/3 हा त्यांच्या तिजोरीतनं आम्हाला द्यायचा होता, पण ते तसं न करता आमचेच पैसे ते घेत आहे. मग त्याच्यामुळे मला वाटतं एकनाथ शिंदे साहेबांनी त्याची दखल घेतली. तो टॅक्सेशन पण जो झालेला होता तो चुकीच्या पद्धतीने झालेला. टॅक्स कमी केला नाही. टॅक्सची आकारणी जी आहे ही चुकीची लावलेली होती. ती का आम्ही तेच सांगितलं की आम्हाला सुविधा नव्हत्या. त्याच्यामुळे ते जे 20%, 30%, 40% जे वाढवलेले आहेत हे चुकीचे वाढवलेले आहे. सरकारला कुठेतरी ती चूक लक्षात आली आणि 2024ला आमचा टॅक्स कमी झाला. त्यावेळी लोकांनी टॅक्स भरला नाही अशातला भाग नाही, बरोबर. दुसरी गोष्ट अशी आहे का हे जे कारणं आहेत या कारणांमुळे आम्ही ठामपणे सांगतो आणि मला विश्वास आहे का 27 गावातील प्रत्येक नागरिक हेच सांगणार का आम्हाला KDMC का नको. आता मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो का स्वतंत्र नगरपालिका का पाहिजे किंवा ही गावं स्वतंत्र का पाहिजेत. मग ती नगरपालिका असो महानगरपालिका असो. महानगरपालिका झाली तर अतिउत्तम आहे, कारण का महानगरपालिकेला जे अधिकार आहेत ते नक्कीच नगरपालिकेपेक्षा जास्त आहेत. परंतु कसं असतं प्रत्येक प्रक्रियाला एक कायद्याची चौकट असते. जर महानगरपालिका आणि नगरपालिकेचे नियम जर आपण पाहायला गेलं तर महानगरपालिकेला कमीत कमी 3 लाख इतकी लोकसंख्या लागते. 3 लाखापेक्षा मला तर वाटतं 8 ते 10 लाख ही आता झालेली आहे लोकसंख्या 27 गावांची. कारण एक अंदाज जर आपण पाहिलात का जे प्रारूप मतदार जी प्रारूप प्रभाग रचना जी केलेली आहे त्याच्यात टोटल KDMCच्या 5 वॉर्ड आहेत या 27 गावांमध्ये. ॲव्हरेज त्यांनी 50,000 इतका पर वॉर्ड पॉप्युलेशन धरलेली आहे. म्हणजे 2.5 लाख तर मतदारच आहेत फक्त. जर पूर्ण लोकसंख्या जर आता कॅल्क्युलेट केली ना तर आम्ही सहज 3 लाखाच्या वर जाऊ. कदाचित पण नाही क वर्गाची महानगरपालिका आमची होऊ शकते. परंतु काय झालं आहे का 2021चा सेन्सस झालेला नाही.
मग त्याच्यामुळे जो शेवटचा सेन्सस आहे 2011चा सेन्सस, त्याच्यात तोच ग्राह्य धरला जाणार. मग 2011प्रमाणे आमची लोकसंख्या 2,77,000 होती. तर आता 27चा जेव्हा सेन्सस होणार 2 वर्षाच्या नंतर, जो सेन्सस आता घोषित केलेला आहे केंद्र सरकारने, तो झाल्याच्या नंतर नक्कीच आमची स्वतंत्र महानगरपालिका होणार. मग आता मला सांगा का सध्याच्या परिस्थितीला महानगरपालिका हे कायद्याप्रमाणे शक्य नाही, तर त्याच्या खालचा ऑप्शन राहतो नगरपालिका. आता नगरपालिका आमचा विकास का करू शकते आमचा स्वतंत्र? आज मी तुम्हाला बोललो ना, 1100 कोटी ही फक्त मजबुरी म्हणून लोकांनी काही भरलेले असेल, काही बिल्डरनी भरलं असेल, कोणाचं काय पेपर क्लिअरन्स पाहिजे असेल म्हणून. जर पूर्ण टॅक्स व्यवस्थित भरलं तर वार्षिक 5,500 करोड इतका डिमांड टॅक्स या 27 गावांचा. तर जर 5,500 करोडमधनं आपण वसुली, ॲक्च्युअल वसुली जर 2,000 कोटी जरी धरली समजा वर्षाची, किंवा 1,000 कोटी जरी धरली, तर ही 1,000 कोटी ही फक्त या 27 गावांमध्ये विभागली जाणार. याच्यातला कुठला शेअर हा कल्याण सिटी झाला किंवा डोंबिवली सिटीवरती जाणार नाही. म्हणजे याचाच अर्थ काय होतो का जो निधी, जो महसूल इतक्या मोठ्या प्रमाणात जो आमच्यावरती खर्च म्हणजे आमच्या इकडनं जनरेट होतो, तो फक्त आणि फक्त या 27 गावांवरतीच विभागला जाणार. याचा अर्थ काय होतो? डेव्हलपमेंट वाढणार. निधी भरपूर मिळाला त्याच्यामुळे डेव्हलपमेंट वाढणार. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये अशी राहते का मग टॅक्स कसं आहे, जर महसूल जास्त झाला तर नक्कीच लोकांवरती टॅक्सचा भारा कमीच होणार ना. कारण का जर महापालिकेकडे महसूल भरपूर येत असेल आणि त्यांचा महसूल जास्त आणि खर्च जर कमी होत असेल, तर एकंदरीत तो बोजा कुठेतरी 27 गावाच्या जनतेवरती जाणार नाही. तर मग ही पद्धत आहे. आणि तिसरी गोष्ट का 27 गाव फक्त राहिल्यामुळे हे एरिया जो आहे हा कमी होऊन जाणार. आणि मग तिथे प्रशासनाला कमी एरियामध्ये व्यवस्थित नियोजन आणि त्यात इतका भरघोस निधी, मग तुम्ही विचार करा का मग कदाचित मला असं वाटतं जर झालं तर 27 गावांची ही स्वतंत्र जी काय नगरपालिका किंवा महानगरपालिका होईल, ही येत्या 10-15 वर्षात कुठेतरी नवी मुंबईसारख्या किंवा एखाद्या चांगल्या इंदोरसारख्या चांगल्या महानगरपालिकेला नक्कीच हे देऊ शकतो. मग त्याच्यामुळे आम्हाला ही स्वतंत्र नगरपालिका पाहिजे, हे एक कारण झालं. दुसरं कारण स्वतंत्र नगरपालिका का पाहिजे, जेव्हा एखाद्या विभागाचा जेव्हा एखादा DPR बनतो तेव्हा तो पूर्ण एरिया लक्षात घेऊन तो बनला जातो. परंतु आता असं झालं आहे का कल्याण सिटी झाली किंवा डोंबिवली शहर झालं, मूळ शहर, तिथे कुठेही जागा राहिलेल्या नाहीत. जागा राहिल्यात ह्या फक्त या 27 गावांमध्ये. आणि ते पण इथल्या शेतकऱ्यांनी, आम्ही भूमिपुत्रांनी त्या जागा आमच्या राखून ठेवलेल्या आहेत. यांनी काय केलं, सरसकट तिकडचं पण जे रिझर्वेशनचं पर्सेंटेज आहे, पूर्ण रिझर्वेशन्स आज इकडेच डंप करून टाकलं. मग तो वसई विरार कॉरिडॉर असो, तो DFCCL असो, मेट्रो असो, अजून काय असतील, रिंग रोड असेल मोठा, मग सगळे रिझर्वेशन्स हे 27 गावातच का? म्हणजे एक प्रकारे भूमिहीन करायचं आम्हाला पूर्णपणे स्थानिक भूमिपुत्रांना, हे स्थानिक भूमिपुत्रांना भूमिहीन करायचा प्रयत्न या कल्याण डोंबिवली महानगरपालिका. तर मग याचंच उदाहरण असं आहे का जर एरिया कमी झाला, जसं एक उदाहरण घ्या, जसं आमचं 27 गावापैकी एक भालगाव आहे का ज्याच्यावरती सुरुवातीला मला वाटतं 750 एकरचा रिझर्वेशन होतं डम्पिंगसाठीचं. तो आता मला वाटतं कमी करण्यात आला, 250 एकर झालं. पण जो 750चा जो प्रयोजन होता हा पूर्ण कल्याण डोंबिवली शहर पकडून तो होता. परंतु जर आता 27 गावांचं जर फक्त प्रयोजन करायला झालं तर कदाचित तो रिझर्वेशन खूप कमी होऊन जाणार. कदाचित तो 100 एकरवरती पण येऊ शकतो. एकंदरीत तुम्ही तुमच्या संघर्ष समिती तुमच्या भूमिकेवर ठाम आहे की तुम्हाला स्वतंत्र नगरपालिकाच हवी. बघा, KDMC एका नाण्याच्या 2च बाजू असतात. तर पहिली गोष्ट KDMC का नको, मला वाटतं कायद्याप्रमाणे आम्ही येथे सगळे उदाहरणं दिलेली आहेत. दुसरी गोष्ट आम्हाला नगरपालिका का पाहिजे, तो विकास कसा करता येईल ते पण त्याचं पण मी कारण तुम्हाला दिलेलं आहे. तिसरी गोष्ट अशी झाली का त्यांनी त्यांच्या बाईटमध्ये संदीप पाटील यांनी क्लेम केलेलं आहे म्हणजे का आता नगरपालिकांचे होऊच शकत नाही, त्याच्यासाठी बॉडी लागेल. मी संदीप पाटील यांना आपल्या माध्यमातून एक माहिती देऊ इच्छितो. त्यांना ती माहिती आहे पण तरी पण मी आपल्या माध्यमातून ती देऊ इच्छितो, कारण का त्यांच्यासकट ही पूर्ण 27 गावातील जनतेला समजेल ही माहिती. संदीप पाटील यांच्या याचिकेच्या विरोधात ऑलरेडी एक दुसरा प्रकरण होतं पुण्याचं, ज्याच्यामध्ये संदीप पाटील यांच्या त्या 2020च्या ज्या जजमेंटचं रेफरन्स घेतला होता. म्हणजे त्या रेफरन्सला सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी 2023ला रिजेक्ट केलेला आहे. आणि त्याच्यात ते म्हणतात का प्रशासक असेल, आता प्रशासक काळ चालू आहे, KDMC नाही आहे बॉडी, त्याच्यामुळे ही गावं वगळता येणार नाही. त्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाच्या आणि त्याच्यानंतर परत हायकोर्टाचे अजून एक जजमेंट आहे 2023ला, रासकर वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र, पुण्यामधलीच आहे 2023ची. त्याच्यामध्ये पण त्यांचा उल्लेख आहे आणि त्याच्यात त्यांनी स्पष्ट हे केलेलं आहे का महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट सेक्शन 452 अंतर्गत जो प्रशासक असतो याला पूर्णपणे अधिकार आहेत हे निर्णय घेण्याचे. आणि पूर्णपणे जे डिसिजन्स असतात, जे काय एक्झिक्युटिव्ह पॉवर असतं, ते पूर्णपणे हे प्रशासकचं आहे. हे मी सांगत नाही, हे सुप्रीम कोर्टचे जजमेंट सांगतात, हायकोर्टाचे जजमेंट सांगतात.
त्याच्यामुळे संदीप पाटील यांनी जो भंपक क्लेम केलेला आहे का आता ते होऊच शकत नाही, तर मी त्यांना सांगतो का तुमचंच ती पिटिशन वाचा. वाटल्यास त्यांनी मला संपर्क करावा, मी त्यांना ती कॉपी पण देतो. त्यांच्याच पिटिशनचे पान उतारा हा माननीय सुप्रीम उच्च न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयाने त्या जजमेंटमध्ये केलेलं. संदीप पाटील यांच्यासाठी तुमचं आता काय आव्हान, त्यांना तुम्ही काय आव्हान करणार आहात? बघा, संदीप पाटील साहेबांना मी एक आव्हान करेल. संदीप पाटील हे कोणी दुसरे नाही, हे आमच्याच समाजाचे आहेत. कदाचित ते इथलेच भूमिपुत्र आहेत. त्यांनी त्यांचा व्यवसाय जो आहे तो मला वाटतं आर्किटेक्ट आहे. माझाही व्यवसाय तोच आहे, मी पण इंजिनियर आहे. परंतु प्रश्न असा आहे का आपल्या या नॉलेजचा किंवा आपल्या अधिकारांचा वापर कुठेतरी आपल्या समाजासाठी किंवा आपल्या क्षेत्रासाठी आपण चांगल्या पद्धतीने कसा करता येईल असा प्रयत्न हा नक्कीच त्यांनी करावा. प्लस आपल्या माध्यमातून मी त्यांना एक गोष्ट अजून सांगू इच्छितो का जसं त्यांनी कायद्याची पायामल्ली कशी केलेली आहे, तोडून मोडून कायदा सगळं लोकांना सांगितलेलं आहे, याचं उदाहरण मी तुम्हाला दिलेच. परंतु ते आता तसं चालणार नाही. ह्याच्या अगोदर ते चालत होतं, आता तसं चालणार नाही. आता ही नवतरुण मंडळी सगळे कायद्याला मानणारी आणि कायद्याला अभ्यास करणारी मंडळी आहे. आणि त्याच्यामुळे असं जर कायद्याला कुठे जर तोडून मोडून जर तुम्ही लोकांपर्यंत आणत असाल तर त्याची खबर घ्यायचा जबाबदारी आम्ही नक्कीच करणार. दुसरी गोष्ट, संदीप पाटील साहेबांना जर एवढं अनधिकृत बांधकाम आणि याचं जर चाललेलं आहे तर मला संदीप पाटील साहेबांना एक प्रश्न नाही, माझा आरोप आहे त्यांच्यावरती का अनधिकृत बांधकाम हे 27 गावातील लोकांनी, जनतेनेच केलेलं आहे का? किंवा जी इलिगॅलिटी असते एखाद्या प्रोजेक्टमध्ये ही 27 गावातील लोकांमध्येच आहे का? किंवा माझा थेट प्रश्न आहे त्या 65 इमारतींमध्येच आहे का? मग आज रिजन्सी झाले, लोढा झाले, रुनवाल झाले, हे मोठे मोठे जे प्रोजेक्ट बिल्डर आहेत यांच्यामध्ये काहीच इलिगॅलिटी नाही आहे का? जरा त्यांनी त्याचं चेक करावं. मग संदीप पाटील हा फक्त गोरगरीब जनतेच्या विरोधात का आवाज उठवतो? आज या मोठ्या बिल्डरांच्या विरोधात का नाही आवाज उठवत? मला तर नाही दिसले कधी. आणि जर त्यांना माहिती नसतील का काय इलिगॅलिटीज आहेत त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा, मी त्यांना सगळं देतो. कधीतरी बिल्डरांच्या विरुद्ध पण त्यांनी भांडण्याची तयारी दाखवावी. म्हणजे एक प्रकारे काय झालेलं आहे, 27 गावांच्या बाबतीत ना संदीप पाटील साहेबांनी या बिल्डर लोकांची सुपारीच घेतलेली आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे. सुपारी म्हणून का घेतलेली आहे? कारण का जर महानगरपालिकेची नगरपालिका झाली तर या बिल्डर लोकांचे FSI कमी होतील. तुम्ही जर हे केलं असेल तर 2014-15पासून 2025पर्यंत सुविधा झाल्या नाहीत. पण आज मोठ्या मोठ्या बिल्डरांचे गृहसंकुलं उभे राहिलेच ना. हे कोणामुळे राहिले? हे संदीप पाटील यांच्यासारख्यांमुळे राहिले. कारण हे पूर्णपणे एका बिल्डर लॉबीसाठी आणि स्वतःच्या तो आर्किटेक्ट म्हणून ते आहेत, त्या प्रोफेशनला इमानदारी म्हणून ते काम करत आहे. जनतेचं त्यांना काहीही पडलेलं नाही. दादा, मला तुमच्याकडे येतो मी. मला एक प्रश्न पडतो की त्या 27 गाव संघर्ष समितीचा लढा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. जेव्हा काँग्रेसची सरकार होती तेव्हाही तुमचा लढा सुरू होता, जेव्हा महायुती सरकार आली तेव्हाही तुमचा हाच लढा सुरू आहे. एकंदरीत काय वाटतं, म्हणजे संदीप पाटील यांनी याचिका दाखल करून 4 वर्ष झालेत, पण त्या अगोदरपासून हा तुमचा लढा एकंदरीत सुरू आहे. सरकार तुमचं ऐकत नाही का? सरकार बघा, ज्यावेळेस विशेष म्हणजे या सर्वपक्षीय संघर्ष समिती आहे, म्हणजे प्रत्येक पक्षाचे नेते या समितीमध्ये आहेत, सहभागी आहेत, त्यांचा पाठिंबा आहे, त्यांचं समर्थन आहे. पण इतकं सगळं असताना इतक्या वर्षाचा प्रदीर्घ लढा सुरू आहे आणि तुमचं सरकार ऐकत नाही का? काय वाटतं तुम्हाला? सरकार ऐकलं. 1983 पासून हा लढा आमचा सुरू होता. सुरुवातीचे आमचे अध्यक्ष होते स्वर्गीय रतन म्हात्रे साहेब, त्यानंतर राजाराम साळवी, त्यानंतर दिबा पाटील साहेब आमचे अध्यक्ष होते. दिबा पाटील ज्यावेळेस अध्यक्ष होते त्यावेळेस आघाडी सरकार होतं आणि आघाडी सरकारचे मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख साहेब. काँग्रेसची सत्ता होती, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यावेळेस त्यांनी ही 27च्या 27 गावं या दरोडेखोर महानगरपालिकेतून वगळली आणि स्वतंत्र ग्रामपंचायती केल्या. असं नाही की ग्रामपंचायती केल्याने असं नुसतं, तर ग्रामपंचायतींना निर्मळ ग्राम पुरस्कार देखील भेटला आणि व्यवस्थित कारभार चालू होता. परंतु आता जे सरकार आहे फक्त आश्वासन देत आहेत. हे सरकार आमचं ऐकत नाही. दरम्यान पुन्हा MMRDA प्राधिकरण आलं एकंदरीत, आणि याच दरम्यान जो या गावांचा जो बट्ट्याबोळ झाल्याचा पाहायला मिळतं किंवा जे अनधिकृत बांधकामांचे आरोप होतात तो हाच कालावधी होता, याच कालावधी दरम्यान कुठलंही प्रशासन नसल्याने या ठिकाणी अनधिकृत बांधकामं झाली. या गावांचे जो नकाशा होता तो कुठेतरी बिघडला असं वाटत नाही तुम्हाला? बिघडला ना, वाटतो ना मला की अनधिकृत बांधकामं जी झाली असं ब्लेम केला जातो. परंतु अनधिकृत बांधकामं एकट्या 27 गावातच होतात का? कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रत्येक परिसरामध्ये, प्रत्येक एरियामध्ये अनधिकृत बांधकामं होत आहेत. आणि बोट कुठं येतं? फक्त 27 गावांवरतीच. मी 27 गावं का असं पाकिस्तान बांगलादेशमध्ये आहेत का? मी या तुमच्या माईकद्वारे आणि या मॅसेजद्वारे त्यांना प्रश्न विचारतो की 27 गावं ही बांगलादेश पाकिस्तानमध्ये आहेत का अफगाणिस्तानमध्ये?
भारतामध्येच आहेत ना. मग एक सापत्य वागणूक 27 गावांना प्रत्येक वेळेस का दिली जाते? कोण जबाबदार असेल ह्या सगळ्या अनधिकृत बांधकामं किंवा जो या 27 गावांचा चेहरामोहरा सध्या बकाल झालेला आहे, त्याला जबाबदार कोण? प्रशासन, स्थानिक नेते आणि प्रशासन या सगळ्याला जबाबदार. स्थानिक नेते, खासदार असो, आमदार असो, मंत्री असो, सगळे या गोष्टीला जबाबदार आहेत. आता एक तरुण नेतृत्व आहेत तू, काय वाटतं तुला की तुम्ही जेव्हा पण या संघर्ष समितीचा लढा सुरू असतो, कुठलाही असा नेता नसतो किंवा कुठलाही असा मंत्री तुमची मागणीला नेहमी समर्थनच देत आला, पण ते मान्य का होत नाही अजूनपर्यंत? कसं असतं, 27 गावांचा हा इतिहासच राहिलेला आहे. मला वाटतं सत्यवान दादांनी थोडक्यात सांगितलेलं आहे का जसं जसं सरकार बदलतं तसं जो त्या तत्कालीन जो सरकार असतो त्याच्या मनस्थितीप्रमाणे या 27 गावातील जनतेला खेळवलं जातं. पण तुमच्या सर्वपक्षीय संघर्ष समितीमध्ये आज सत्ताधारी पक्षातले देखील नगरसेवक किंवा प्रतिनिधी सहभागी आहेत, पदाधिकारी आहेत, भाजपचे आहेत, शिवसेना शिंदे गटाचे आहेत, ठाकरे गटाचे आहेत आणि ते मातब्बर नेते याशिवाय ते आहेत जे तुमच्यासोबत आहेत. मग असं सगळं असताना पण तुमच्या पथ्यावर निर्णय काय नाही होत? कारण परत तेच सांगतोय ना, जरी मातब्बर नेते जरी असले तरी पण जे त्यांचे वरिष्ठ हे असतात, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, हे पॉलिसी डिसिजन्स इतके मोठे घेणं हे त्यांचं काम असतं. आणि प्रत्येकजण, माझा हा थेट आरोपच आहे प्रत्येक पॉलिटिकल पार्टीवरती, की प्रत्येकजण आपले राजकीय पोळे आणि आपला वोट बँक पाहूनच सगळीकडे राजकारण करत असतो. आणि दुर्दैवाने आम्ही ह्याच गोष्टीमध्ये अडकलेलो आहे. विषय काय आहे, मी त्याचं एक उदाहरण पण सांगतो. काल संदीप पाटील यांनी त्यांच्या बाईटमध्ये अजून एक गोष्ट काढलेली होती का त्यांच्याकडे केरळाचं कुठलं तरी एक जजमेंट आहे, रवींद्रन वर्सेस स्टेट ऑफ केरला 2005चं ते जजमेंट आहे. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे का एकदा महानगरपालिका झाली तर ती परत नगरपालिका करता येत नाही वगैरे. हे सगळं भंपक आहे. असं कुठलंच प्रोव्हिजन संविधानात नाही आहे. संविधानात एकच प्रोव्हिजन आहे की हे जे म्हणजे एकतर नगरपालिकेची महानगरपालिका किंवा ग्रामपंचायती हे कसं करता येतं, हे 243Q सेक्शन 2 प्रमाणे हे करता येतं. आणि जर त्याचा अभ्यास केलं संविधानाचं तर त्याच्यात असं स्पष्ट तरतूद आहे की हे पूर्णपणे गव्हर्नरच्या डिस्क्रिप्शनवर असतं, की गव्हर्नरला वाटेल का बाबा ठीक आहे, हा एरिया जो आहे इतकी याची लोकसंख्या झालेली आहे, इतकी याची डेन्सिटी झालेली आहे, किंवा इतकं त्याचं काय बोलतात शेती व्यतिरिक्त पण इतके लोक दुसऱ्या क्षेत्रात काम करत आहे इथे, आणि परत इथनं रेव्हेन्यू जनरेट तेवढा होईल का, या निकषांवरतीच महानगरपालिका होणार त्याची, का नगरपालिका होणार, का ग्रामपंचायत होणार, हे ठरत असतं. त्याच्यात कुठेही असं म्हटलेलं नाही का याचं हे होऊ शकतं, त्याचं ते तर पूर्णपणे हे क्लेम्स आहेत संदीप पाटील यांचे, पूर्णपणे फॉल्स आहेत. आर्टिकल 14चा पण त्यांनी काहीतरी उल्लेख केला. आर्टिकल 14 काय सांगतं की इक्वॅलिटी बिफोर लॉ, की कायद्यासमोर सर्व माणसं हे समान आहेत. तर मला असं वाटतं त्या गोष्टीचा पण कुठे उल्लेख होत नाही किंवा असं स्पष्ट उल्लेख त्या प्रोव्हिजनमध्ये होत नाही. तिसरी गोष्ट, जे केरळाच्या जजमेंटचा त्यांनी सांगितलं, तुम्ही आता जो प्रश्न विचारला सरकारचं काय, तर मी तुम्हाला सांगतो, जर केरळाची जजमेंट ही त्यांनी स्टडी केली असेल ना, त्याच्यात कोर्टाचं एक निरीक्षण आहे का सरकार काय करतं, एक सरकार आलं तर एखादी पॉलिसी फ्रेम करतं, मग दुसरं सरकार येतं ते पॉलिसीवर स्टे घेतं, मग तिसरं सरकार येतं परत ती पॉलिसी ओके करतं, परत चौकस. तर सरकारवर त्याच जजमेंटमध्ये ताशेरे ओढलेले आहेत. तर मुळात सरकार ही स्वतःच्या वैयक्तिक पॉलिटिकल गेनसाठी या लोकांचा आणि या मतदारांचा गैरफायदा घेत असते. तर तसाच गैरफायदा मी असं सांगेल का या आमच्या बाबतीत देखील झालेला आहे. म्हणजे फक्त संविधानाचंच नाही तर प्रत्येक याचं एक स्टॅच्युटरी बॉडी असते. जसं महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका असतं ते महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट याच्याप्रमाणे होतं, तसं केरळाचं एक वेगळं आहे, केरळा म्युन्सिपल काउन्सिल ॲक्ट, त्याच्यामध्ये ते नियम वेगळे आहेत आणि त्याच्यामध्ये ते नियम आहेत तसं का ठीक आहे अशाला असं नाही करता येत. महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्टमध्ये तसं काही नियम नाही आहेत. त्याच्यामुळे केरळाचे नियम संदीप पाटील यांनी महाराष्ट्राच्या याच्यावरती लादू नये प्रश्न असं आहे की इतक्या वर्षापासून जो लढा होता ही संघर्ष समिती फूट दिसत नव्हती, पण काही महिन्यांपूर्वीच या संघर्ष समितीमध्ये फूट पडल्याचं पाहायला मिळालं. नेमकं काय सांगशील आता? पहा, संघर्ष समितीमध्ये फूट ही कधीच पडली नाही, ही आजच्या घडीलाही पडली नाही. कसं असतं, एखादं संघटन जेव्हा असतं किंवा एखादी, जसं एक क्रिकेट टीमचं एक उदाहरण घ्या, तर एखादा प्लेयर जर चांगलं काम करत नसेल, टीमसाठी काय फायदा देत नसेल, उलटं काहीतरी टीमचं नुकसान करत असेल, तर बोर्ड त्याला बसवतं. तर ही तशीच गोष्ट झालेली आहे का काही लोक जे आहेत यांनी कदाचित लोकांच्या ज्या अपेक्षा होत्या संघर्ष समितीकडनं किंवा संघर्ष समितीचे जे प्रामाणिक पदाधिकारी आहेत त्यांच्याकडनं जे त्यांच्या अपेक्षा होत्या हे त्यांनी त्यांच्या विरुद्ध काम केलेलं होतं. कुठेतरी ही सर्वपक्षीय संघर्ष समिती असं आपण नाव लावतो, पण कुठल्या तरी एका पक्षाच्या दावणीला जाऊन हे बांधलेलं होतं आणि त्या पक्षाच्या अजेंड्याप्रमाणे सगळ्या गोष्टी चालत होत्या. तर कुठेतरी ती लोकं ही वेगळी झालेली आहेत. संघर्ष समिती तीच आहे. आज जर आपण पाहायला गेलं
तर म्हणजे काय बोलतात, संख्याला किती बळ आहे हे महाराष्ट्राच्या राजकारणावरून आपल्याला कळलेलंच आहे. जर आपण संख्याच पाहायला गेली तर आज 95% पदाधिकारी हे तसेच आहेत या 99% समितीमध्ये. फक्त 2-3 जण मी जसं बोललो का जे जे चुकीचं काम करतात ते बाजूला झालेले आहेत. दुसरी गोष्ट अशी का त्यांच्या संदीप पाटील यांच्याच बाईटमध्ये ते म्हटलं आहे, म्हणजे उपरोधकपणे का खरी संघर्ष समिती कुठली ही का ती. तर मला कदाचित त्यांच्या कायदेशीर नॉलेजचं थोडीशी क्यू येते. कारण का एकीकडे ते काय बोलतात का सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिती ही न्यायालयात गेलेली आहे, सर्वोच्च न्यायालयात. कदाचित सर्वोच्च न्यायालयामधनं त्यांना नोटिसेस एवढ्याला आली पण असेल. तर जर सर्वोच्च न्यायालय जर बोलतो का ही सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिती आहे जिचे नेतृत्व अध्यक्ष बाळामामा म्हात्रे करत आहेत, आणि मग जर अशा पद्धतीने किंवा अशा वेळी जर संदीप पाटील असा प्रश्न किंवा कोणीही 27 गावातून किंवा इतर कोणी असा जर प्रश्न उपस्थित करत असेल तर तो प्रश्न जो आहे हा आमच्या पदाधिकाऱ्यांवरती, कार्यकर्त्यांवर किंवा समितीवर नाही. हा प्रश्न आता तुम्ही थेट सर्वोच्च न्यायालयावरतीच उपस्थित करताय असं मला यावेळी सांगता येईल. त्याच्यामुळे जो लीगल रजिस्ट्रेशन लागतो तो सध्या आपल्याकडे आहे त्या समितीचा. संघर्ष समितीत फूट पडली नाही. फूट कुठेही पडली नाही. फूट पडली असं हे भासवलं गेलेलं आहे लोकांना. निव्वळ ही समिती आता कुठेतरी एक चांगलं काम करते, लोकांना अपेक्षित असं काम करते आणि कायद्याला, मुख्यतः कायद्याला धरून काम करते. हे कुठेतरी व्हावं नाही आणि लोकांवरनं या समितीचं कुठेतरी त्यांचं लक्ष विचलित व्हावं म्हणून हे जाणून बुजून हे संभ्रम पसरवण्याचं काम केलं. काही लोकप्रतिनिधींकडून देखील अशी दबक्या आवाजात चर्चा आहे की ही गावं महापालिकेतच राहिली पाहिजे. लोकप्रतिनिधींचं कामच ते आहे ना. आम्हाला या दरोडेखोर महानगरपालिकेतून निघायचं आहे हे आमचं 100% ठरलेलं आहे. आणि संदीप पाटीलचा जो ती बाईट आहे त्याच्यात ते म्हणतात की यांचा विकास महानगरपालिकेत राहूनच होणार आहे. मी संदीप पाटील यांना चॅलेंज करतो की तुम्ही तुमच्या गाडीतून उतरा, फक्त तुमच्या गोलवली गाव तुमचं जे जन्मगाव आहे त्या गोलवली गावात फक्त एक 10 मिनटं तुम्ही फिरा. 10 वर्षातला विकास तुम्ही आम्हाला दाखवा. 27 गावं तर सोडून द्या. पाठीमागे तुमचा जो रुस्तमजीचा रस्ता आहे त्या रुस्तमजीच्या रस्त्यातून द्वारली रोडला जाणारा रस्ता आहे तो रस्ताच नाही मुळी. एवढ्या खड्डे रस्ते ते झालेले आहेत आणि त्या लोकांना असं वाटतं का तर 27 गावात मलाही जास्त आहे म्हणून त्यांना असं वाटतं की 27 गावं या महानगरपालिकेतच तुम्ही राहावी. तुमच्या भूमिकेवर ठाम आहात सध्या. संघर्ष समिती आपल्या भूमिकेवर ठाम. आम्ही आमच्या समितीवरती आमची समिती जी आहे ही आमच्या भूमिकेवरती नेहमीच ठाम आहे. ही आजपासून नाही, सुरुवातीपासूनच आहे. आणि संघर्ष समितीचा जो प्रामाणिक कार्यकर्ता असेल, पदाधिकारी असेल किंवा नेता असेल याची पहिल्यापासून एकच भूमिका आहे की आम्हाला ही कल्याण डोंबिवली महानगरपालिका नको. एकंदरीतच आपण आता संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बोललो. एकंदरीतच त्यांची जी मागणी आहे ही 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका झालीच पाहिजे. या मागणीसाठी ते न्यायालयात देखील त्यांनी धाव घेतलेली आहे. त्यामुळे आता इथून पुढे म्हणजे महापालिका निवडणुका काही महिन्यांवर आहेत आणि ह्या गावांचा हा जो प्रश्न आहे हा अजूनही अधांतरित आहे. एकंदरीतच न्यायालय, सरकार या गावांबाबत काय भूमिका घेतं हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे.